नमस्ते मैत्रिणींनो, खुश आहात ना? असायलाच हवं. आज आपण मुलांच्या कलाने एक नवीन डिश बनवणार आहोत, दम आलू चिकन. मुलांना नाचणीच्या भाकरीसोबत सुद्धा खायला खूप आवडेल हे. पहा तर लागणारं साहित्य: अर्धा किलो चिकन लहान आकारात करून घ्या. त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक बारीक चिरून घ्या. टोमॅटो 2 बारीक चिरून घ्या. लसूण आणि मिरची जाडसर ठेचून घ्या. त्यानंतर लागणार तुम्हाला गरम मसाला, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, जिरे अर्धा चमचा, बाफली अर्धा चमचा, मिरची फोडणी करता, तीळ 2 चमचे, दालचिनी व तमालपत्र फोडणीसाठी, लहान आकाराचे बटाटे आणि कोथिंबीर. सर्वप्रथम आपण मसाले भाजून घेऊ. तीळ मध्यम आचेवर भाजून घेऊया. गरम कढईमध्ये जिरा त्वरित भाजून होतो. छानसा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यातच आपण बाफली हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. तो तुम्हाला दुर्मिळ सापडेल, पण त्याच्यामुळे खूप छान सुगंध आणि हा औषधी असल्यामुळे कधी पोटाला आपल्या त्याचा त्रास होत नाही. आपण जिरे आणि बाफली खूप छानशी अशी भाजून घेऊया आणि ती बाजूला काढून घेऊ. अशा रीतीने गरम झालेल्या कढईमध्येच आपण कांदा भाजून घेऊया. पहा, कांदा भाजताना मी त्यामध्ये तेल टाकणार नाही, म्हणजे ऑइलचा वापर आपण करणार नाही आहोत, कारण आपल्याला भाजण्याचा सुगंध आला पाहिजे. आणि थोडी आपण आच वाढवून घेऊया. तेल टाकल्यानंतर त्याला फोडणीचा स्वरूप येईल, पण आपल्याला त्याचा भाजण्याचा सुगंध असायला हवा आहे. आपण गावाकडे कसं निखाऱ्यांवर कांदे भाजून घेतो, पण आता विस्तव उपलब्ध नसल्यामुळे आपण गॅसवरच छानसे भाजून घेऊ. भाजण्यासाठी मी तरी बिडाच्या कढईचा वापर केलेला आहे. बघा, लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा जास्त तर, कारण त्याला भाजण्याचा सुगंध आल्यानंतर आपल्याला जो भाजीला सुगंध म्हणजे वेगळा टेक्स्चर येणार आहे. पहा, आपला कांदा लालसर रंगापर्यंत भाजत आहे. अजून त्यातच आपण काय करणार, बघा रंग बदललेला आहे. आपण कोणत्याही प्रकारे तेल नाही वापरलं, म्हणून त्याला थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून करपायला नको. त्यात आपण टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो बारीक चिरताना त्याच्या जास्तीत जास्त करून बिया काढून ठेवा, कारण या बिया आपल्याला पचायला कठीण असतात, सहज पचन होत नाही त्यांचं, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला मूत्रखडा म्हणजेच युरिन स्टोन होण्याचं
जास्त प्रमाण असतो, म्हणून सहसा आपण बिया काढण्याचा प्रयत्न करायचा. बघा, त्याच मी कांद्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. बघा, कांदा मी वेगळा नाही केला, कारण कांद्याचं भाजण्याचा सुगंध टोमॅटोला पण येतो आणि मॉइश्चर येऊन टोमॅटोसुद्धा छानसा भाजला जातो. भाजताना मी ऑइलचा वापर केलेला नाही आहे. सहसा आपण कांद्याला मॉइश्चर येण्यासाठी किंवा टोमॅटोला त्वरित भाजण्यासाठी मिठाचा वापर करतो. थोडंसं मीठ टाकतो. तर मला ना आता भाजणीचा वास येण्यासाठी मी काय करत आहे, त्याच्यामध्ये मिठाचा वापर करत नाही. हळूहळू ते सहसा चमच्याने हलवत राहा, जेणेकरून ते करपणार नाही. टोमॅटो आणि कांद्याचा खूप छान भाजण्याचा सुगंध येत आहे. आता आपण काय करायचं आहे, गॅस बंद करून ते थंड करत ठेवायचं आहे, जेणेकरून ते थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून काढून घेऊ. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी प्रथम कढई थोडी गरम करून घ्यायची. नंतर मग त्यात आपण किमान 4 टीस्पून ऑइल टाकूया. पहा, फोडणीसाठी आपण ऑइल वापरल्यानंतर तो प्रथम थोडासा गरम करून घ्यायचा. गरम झाल्यानंतर त्याचा स्वतःचे टेक्स्चर येतो. त्याच्यात नंतर आपण दालचिनी व तमालपत्र, पहिल्यापर्यंत दालचिनी थोडीशी सुगंध येईपर्यंत टाकून घेऊया. त्याच्यात गरम करून घेऊया. थोडीशी गरम झाल्यानंतर मग आपण त्यात तमालपत्र टाकूया. पहा, दालचिनीचा सुगंध येत आहे. त्यानंतर आपण तमालपत्र टाकून घेऊया. आणि दालचिनी यांचा खूप छान सुगंध येत आहे. त्यातच आपण वाटून घेतलेलं, म्हणजे जाडसर ठेचून घेतलेलं मिरची आणि लसूण, हे सुद्धा खूप छान असं गरम तेलामध्ये परतून घ्यायचं. सहसा ना लसूण जास्त करपवायचं नाही, त्याच्यामधले असलेले औषधाचे गुणधर्म निघून जातात. त्यात आपण फोडणीसाठी हळद, 1 चमचा हळद टाकून घ्या. त्यातच लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, आणि आपण चवीनुसार मीठ टाकूया. बघा, मी मीठ आता सुरुवातीलाच टाकत आहे, कारण त्यानुसार काय होतं, आपण जो चिकन त्याच्यात टाकणार आहोत फोडणीसाठी, मग त्याला त्याचं अंगचं पाणी सुटतं. आणि मी सहसा चिकन शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करत नाही. तुम्ही जर मीठ टाकत असाल
तर त्या चिकनला स्वतःचं अंगचं पाणी सुटतं. आपण पूर्ण मसाले, ऑइल आणि चिकन एकजीव होईपर्यंत आपण मध्यम आचेवर मिक्स करून घेऊया. जेवढे तुम्ही छान मिक्स करून घ्याल त्यानंतर ते सर्व मंद आचेवर ही प्रोसिजर करायची, कारण नाहीतर आपण मसाले टाकलेले आहेत, मसाले करपू शकतात आणि आपण लसूण सुद्धा जास्त करपवून घ्यायचं नाही. पाणी बिलकुलही टाकणार नाहीये, बाहेरच्या पाण्याचा वापर करणार नाहीये. पूर्ण झाकून ठेवा आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवा, म्हणजे जेणेकरून हलकी हलकी वाफ त्याच्यात तयार होईल आणि चिकन त्याच्या आमच्या पाण्याने शिजून जाईल. तर आपण त्यात मिठाचा वापर केल्याने म्हणून त्याला मॉइश्चर आपोआप येत नाही. हा चिकन मध्यम आचेवर होतच आहे. तोपर्यंत तुम्हाला मी सांगते की आपण मध्यम आकाराचे बटाटे घेऊया. याहूनही छोटे दम आलूचे बटाटे तुम्हाला मिळाले तर अतिउत्तम. त्या बटाट्यांना काय करायचे, फोड घ्यायचं आणि असे छिद्र करून घ्यायचे, जेणेकरून ते चिकनच्या सोबतच छानसे शिजून जातात. तुम्हाला जेवढे लहान आकाराचे बटाटे मिळतील तेवढे लहान आकाराचे बटाटे घ्या. मुलांना दम आलूची भाजी आवडते. दम आलूच्या भाजीप्रमाणे चिकनमध्ये टाकून पहा, खूप छान वाटतात. मुलं आवडीने पोटॅटो तर खातात, त्यासोबत चिकनचा स्वाद घेऊन चिकन पण खातात. मी सगळ्या बटाट्यांना असे होल करून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया. पहा तुम्ही, चिकनमध्ये पाणी न टाकता सुद्धा त्याला पाणी सुटलेलं आहे. हे सगळं प्रोसिजर आपण मध्यम आचेवर करत आहोत. आता ह्याच्यात तुम्ही हे बटाटे पूर्ण सेट करून घ्या. तुम्हाला ह्याहून छोटेही बटाटे भेटले तर अतिउत्तम. आपण दम आलूसाठी जे बटाटे वापरतो असे पूर्ण आपण बटाटे सुद्धा त्यात मिक्स करून घेऊया आणि पुन्हा मध्यम आचेवर आपला झाकण पूर्ण बंद करून ठेवूया. प्रोसिजर तुम्हाला लेंदी वाटेल पण नाही, खूप छान आहे. अगदी रुचकर खायचं असेल तर थोडा वेळ द्यावा लागतो. आता पहा, हे आपलं भाजणीचा मसाला थंड झालेला आहे. ते आपण आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. पण हे करण्याच्या अगोदर आपण काय करायचं, जे थोडेसे मसाले भाजलेले आहेत, तीळ, बाफली आणि जिरे, हे पहिल्यांदा भरडून घेऊया. ते भरडल्यानंतर त्यामध्ये हे बघा जाडसरच भरडले आहेत. त्यामध्ये आपण प्रथम कोथिंबीर घेऊया. कोथिंबीर, त्यात भाजलेलं आपलं भाजणी म्हणजे टोमॅटो आणि कांदा. त्या टोमॅटो आणि कांद्याला चुलीवर भाजल्याप्रमाणे सुगंध येतो, कारण आपण त्यात ऑइलचा वापर नाही केला. आपण ही भाजणी अशी दुसऱ्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे आता मी चिकनसाठी वापरलेली आहे, तर तुम्ही ही भाजणी दुसऱ्या इतर व्हेज भाजीसाठी सुद्धा वापरू शकता. कोणत्याही कडधान्याच्या भाजीसाठी सुद्धा भाजणी तयार करू शकता. ही पहा, खूप छानशी अशी भाजी, सुगंधित भाजी तयार झालेली आहे. हे आपलं वाटण तयार होईपर्यंत आपल्या चिकनला खूप छान पाणी सुटलेलं आहे. पहा, चिकन त्याच्या अंगच्या पाण्याने शिजत आहे. अशा रीतीने चिकनला पण पाणी सुटलेलं आहे. त्या चिकन सोबत आपले बटाटे पण शिजत आहेत. पाणी सुटत आले, त्यामुळे आपण काय करू शकतो, मध्यम आच आहे ना ती वाढवू सुद्धा शकतो, कारण त्यात पाणी तयार झालेलं आहे. तर आपण मध्यम आचेवर ठेवण्याऐवजी
थोड्या वेळ काय करायचं, पूर्ण गॅस ठेवा. पुन्हा पहा 5 मिनिटानंतर झालेली ही प्रोसिजर आहे. पाणी आटलेलं आहे आणि बटाटे सुद्धा छानसे शिजलेले आहेत. तुम्हाला वाटेल बटाटे मोठे मोठे आहेत तर शिजणार नाही, बटाटे शिजलेत कारण आपण त्याला छिद्र करून टाकले, त्यामध्ये खूप छानसा मसाला पण शिरलेला आहे. आता पहा हे बघा फोर्क त्याच्यामध्ये जात आहे, म्हणजे बटाटे शिजत आलेले आहेत. आता आपण ह्याच्यात तयार केलेलं आपल्या भाजणीचं वाटण मिक्स करून घेऊया. हे वाटण आपल्याला पुन्हा तेलावर तेल सुटेपर्यंत की फ्राय करून घ्यायचं आहे, नंतर टाकायचं अशी गरज नाही, कारण आपण त्याला भाजलेलं आहे. सुंदर भाजणीचा एक सुगंध आलेला आहे. आता फक्त आपण त्याच्यात काय करणार आहोत, चिकनमध्ये मिक्स करणार आहोत, म्हणजे चिकनचा आणि भाजणीचा स्वाद एकत्र होऊन जाईल. हा त्याच्यानंतर किती छानसं मिक्स झालेलं आहे. थोड्या वेळ आपण काय करायचं, त्याला पुन्हा झाकून ठेवूया. अगदी मंद आचेवर थोड्या वेळ झाकून ठेवूया, म्हणजे त्याचा एक दम असतो, पेट असतो, तो तयार होईल. त्याच्यात एक सुंदर छानसं टेक्स्चर होईल. चिकन, तो भाजणीचा मसाला, त्याची ग्रेव्ही पण खूप छान सुंदर होईल. फक्त आता 5 मिनिटाचा अवधी लागेल. 5 मिनिटात ते रेडी. पहा किती टेम्पटिंग दिसत आहे. जर तुम्ही मनापासून कराल तर खूप छान स्वादिष्ट असा चिकन तयार होईल. तर आपला दम आलो चिकन नक्कीच करून पहा. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक हेल्दी टिप देणार आहे. आपण मसाला भाजण्यासाठी वापरलेला जो बाफली हा एक मसाल्याचा पदार्थ आहे, हा दुर्मिळ सापडतो. पण तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल, पोटात दुखत असेल, तर ही कुटून पाण्यात मिक्स करून गाळून प्यावी. खूप गुणकारी असं रामबाण उपाय आहे.